आज आपण मस्त असं चिकन मसाला बनवणार आहे, म्हणजे सुक्कं चिकन बनवणार आहे. तर कधी कधी असं वाटतं ना, झटकीपट अशी रेसिपी हवा, अजिबात कुठलं वाटण वगैरे नाही पाहिजे. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कुठलंच वाटण आपल्याला वाटायचं नाही आहे, काहीच पूर्वतयारी करायची नाही. पण एवढं जबरदस्त चिकन आज सुक्कं बनवणार आहोत ना आपण. तर चला, तर वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्ट रेसिपीज करायला दाखवते. तर कशी करायची. तर मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं. त्या चिकनचा काय लोकांना वास येतो असा वशाळ वशाळ, तर ते वास येऊ नये म्हणून ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर चिकन कसं धुवायचं. तर हे विनेगर भेटतं बघा, चायनीजमध्ये टाकतो बघा विनेगर, व्हाईट कलरचं. जर विनेगर नसेल ना तर लिंबाचा रस घ्या. तर एक चमचा विनेगर घेतला आहे. लिंबू घ्यायचं असेल तर अख्खा लिंबू पिळून घ्या एक. आणि 10 मिनटं असं चिकनमध्ये बुडवून ठेवायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर ह्याच्यामुळं काय होतं, चिकनचा असा वशाळ वशाळ वास येत नाही. काय काय जणांना खाताना वास येतो आणि चिकन बनवताना खूप घाण वास येतो. त्यासाठी ना असं तुम्ही जर विनेगरमध्ये आणि लिंबाच्या रसामध्ये किंवा लिंबाच्या रसामध्ये धुतलात ना, त्याचा अजिबात वास येत नाही आणि चिकन पण खूप छान स्वच्छ प्रकारे धुतलं जातं. मग मी ते पाणी काढून घेतलं आणि परत एकदा दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. तर पाहू शकता मस्त आपलं चिकन धुवून झालेलं आहे. तर थोडंसं मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. तर 5-1 मिनिटभरच मॅरिनेट केलं तरी चालतं. तर ते मॅरिनेटच करण्यासाठी 1-1.5 चमचा मोठा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आणि नंतर त्यात 1 चमचा दही टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि आपला घरगुती तिखट टाकलेला आहे. तर कुठलाही लाल चटणी तुम्ही जी वापरता घरामध्ये टाका. आणि ह्याला फक्त 10 मिनटं जरी मॅरिनेट करून ठेवलं ना तरी काय हरकत नाही. पण एकदा चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगले लावून घ्यायचं आहे चिकनला. मसाले हातानेच मिक्स करायचे आहेत मस्तपैकी. तर पाहू शकता मस्त असं चिकनला सगळ्या बाजूनी आपण मॅरिनेट केलेलं ते सगळं लागलेलं आहे. आता ह्याला 10 मिनटं आपण बाजूला साईडला झाकून ठेवूया. मग त्यानंतर मी 1-2 मोठे असे बारीक पातळ चिरून घेतलेत उभे कांदे. काही मसाला वगैरे आपण वाटण वगैरे काहीच वापरणार नाही. फक्त एवढंच ह्याच्यामध्ये आपण मस्त असं सुक्कं चिकन बनवणार आहे. आणि 1 मोठा टमॅटो घेतलेला आहे वाटून. डायरेक्ट टमॅटो मिक्सरला फिरवून घेतला होता. नंतर मग थोडंसं आलं लसणाची पेस्ट. तर लगेच फोडणीची तयारी केली. तेल टाकलं, थोडंसं जिरे टाकलं, 1 लवंगाचा तुकडा, 1 दालचिनी, 2-3 काळी मिरी आणि मोठी इलायची 1 टाकलेली आहे. त्यामुळे फ्लेवर खूप मस्त येतो, त्याचा अरोमा उतरल्यावर तेलामध्ये भारी लागतं चिकन. तर कारण की आपण दुसरे कुठले मसाले वापरणार नाही म्हणून त्यासाठी मी थोडेसे खडे मसाले टाकले. त्यानंतर कांदा टाकून छान मस्त असं लालसर रंग होऊस्तर तळलेला आहे. आणि कांदा छान लाल झाल्यानंतर लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर घरातच बनवली होती अद्रक लसूण पेस्ट. 1 इंचभर आलं घेतलं होतं आणि 1 मोठा लसूण घेतला होता सोलून, त्याचं अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतलं होतं. बाहेरची वापरू नका, बाहेरची अशी आंबटसर लागते आणि वास येतो त्याचा अद्रक लसूण पेस्टचा. घरातच मस्त ताजं तवानं बनवायचं आणि खायचं. त्यानंतर 1 टमॅटो ते वाटून घेतलेला तो टाकलेला आहे. सगळं मिक्स करून मस्त असं तेल सुटूसं तळून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया. तर कोथिंबीर अर्धी ह्यात टाकायची आणि नंतर थोडीशी वापरणार आहोत. पण थोडीशी अशी फोडणीमध्येच टाकून घ्यायची. मस्त असं रंग पण येतो भाजीला आणि मस्त असं चव पण लागते भाजीची. त्यासाठी कोथिंबीर कधी पण फोडणीत थोडीशी कधी पण टाकून घेत जावा बारीक चिरून. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत आपले कोरडे मसाले, तर घरातले. तर अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडंसं हळद घेतलेलं आहे, पाऊण चमचा म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं कमी. 1 मोठा चमचा हे चिकन मसाला घेतला आहे. आणि आता मिक्स करायचं आहे छान मस्तपैकी. चिकन मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता किंवा घरातही बनवू शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर घरगुती चिकन मसाला कसा बनवायचा आहे. तर रेसिपी पाहिजे नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे सगळे मसाले मिक्स करून छान त्याला एक वाफ काढून घ्यायची. कधी पण मसाल्यांना आहे ना झाकूनच छान मस्त एक वाफ काढून घ्यायची. त्यामुळे मसाले खूप छान शिजले पण जातात आणि मस्त असं त्याचा फ्लेवर पण एकसारखा होतो. त्यानंतर मग ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूने
मसाले लागले पाहिजे. आता असं वाटते तुम्हाला मसाला दिसत नाही, पण जसं जसं ते शिजन आणि पाणी सुटन ना त्याला, असा मसाला पूर्ण असा चिकनला लागला जातो, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं. पुन्हा एकदा मीठ टाकून मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. तर कोथिंबीरचा रंग किती सुरेख दिसत आहे बघा. अशीच मस्त दिसती भाजी जर फोडणीत कोथिंबीर वापरली तर. त्यानंतर ताट झाकून त्यावर थोडंसं पाणी ठेवणार आहे. जास्त काही पाणी लागणार नाही आपल्याला चिकन, कारण की लगेच शिजतं. पण थोडंसं आपल्याला चिकन शिजवण्यासाठी अंगावरच्या पाण्यावर शिजणार नाही चिकन. त्यासाठी मी थोडंसंच पाणीच टाकणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, कारण की मऊ शिजतं मग थोडंसं पाणी टाकलं की. कधी-कधी आपण मग जर तुम्हाला जास्त वेळ शिजवायचं त्याला, जर पाणी टाकायचं नसेल ना, एकदम बारीक गॅसवर पण जास्त वेळ शिजवायला लागेल. झटकीपट करायचं असेल तर थोडंसं पाणी टाकून शिजवा. त्यानंतर 10-15-20 मिनटं मी मस्त असं गॅसवर ताट झाकून चिकन शिजवून घेतलेलं आहे, पाहू शकता. छान आपलं चिकन, सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. रंग तर इतका सुरेख आला होता ना, काय सांगू तुम्हाला. आणि चव पण खूप भन्नाट लागते. माझी मुलं तर म्हणतात तशीच चिकन ची भाजी कर मम्मी, इतकी मस्त चव लागते त्याची. त्यानंतर थोडीशी परत एकदा कोथिंबीर टाकून घेतली, मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला चिकन मसाला म्हणा किंवा सुक्कं चिकन म्हणा, काही म्हणू शकता. काय नाव द्यायचं तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर बघा, एक नंबर होतं मस्त आपलं सुक्कं चिकन. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जाऊ तुम्ही कुठून पाहताय माझी रेसिपी आणि कशा वाटतात तुम्हाला माझ्या रेसिपी. नक्की फीडबॅक द्या, कारण की तुमच्या एका कमेंटने खूप म्हणजे खूप असं मोटिवेशन मिळतं मला. त्यासाठीच आणि अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर चला, तर वेळ न घालवता मी आता घेते तुमचा निरोप. आपण येऊया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.